कल्याणमध्ये ट्रॅफिक पोलीस प्रदीप पाटील यांना रिक्षा चालकांना मारहाण केली आहे। रस्त्यात भाडे भरत असताना ट्रॅफिक पोलिसांना हटकलं आणि लायसन्स आणि बॅच मागितला म्हणून संतापलेल्या रिक्षा चालकांना ही मारहाण केल्याचं समजतं। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांच्याकडून। विशाल, कल्याण डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकांच्या मनमानीला अरेरावीवरून कल्याण डोंबिवलीकरांनी अनेकदा तक्रारी केल्यात आणि आता याचा प्रत्यय खुद्द ट्रॅफिक पोलिसालाच येतो आहे। इथपर्यंत यांची मुजोरी गेलेली आहे। काय नेमकी सगळी घटना आहे? बरोबर आहे हेमाली, दिवसेंदिवस आपण बघत आहोत की रिक्षा चालकांची मुजोरी आहे ती वाढतच आहे। याचं एकमेव कारण म्हणजे राजकीय पाठबळ जे आहे ते यांना इथे मिळत आहे। दुर्दैवानं कल्याण डोंबिवलीमधले राजकीय पक्ष जे आहेत ते या रिक्षा चालकांच्या पाठीमागे आपली जी आहे शक्ती लावत आहेत। एकूणच हा कल्याण परिसर, स्टेशन परिसर बघितला तर संपूर्णतः खूप दिवसभर ट्रॅफिक जाम असतं इकडे आणि जो रस्ता असतो स्टेशनच्या बाहेर इथे अनधिकृतपणे संपूर्ण रिक्षा चालक जे असतात ते दिवसभर उभे असतात। याबाबत अनेक तक्रारी ज्या आहेत रिक्षा चालकांविरोधात करत असतात। जर कोणी प्रवासी जे आहेत ते तक्रार करायला गेले तर हे जे रिक्षा चालक आहेत ते प्रवाशांना सुद्धा मारहाण करण्यापर्यंत गेलेले आहेत। मात्र आज जे आहेत ते ट्रॅफिक पोलिसाला चक्क मारहाण करण्यापर्यंत ह्यांची हिंमत वाढलेली आहे। त्यामुळे आपण एकूण बघू शकतो की राजकीय पक्षांचं पाठबळ लाभल्यामुळे कल्याण डोंबिवली मधले जे रिक्षा चालक आहेत ते किती मुजोर बनले आहेत। धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।